फ्रेंड्स, सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या डबल एक्झामच्या चॅनल मध्ये। तर आज आपण बघणार आहे कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त सिलेबस तुम्ही कसं कव्हर करू शकता। ठीक आहे, एकदम जेन्युइन या टिप्स असणार आहेत जे तुम्ही फॉलो केल्यानंतर नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे। ठीक आहे, तर बघा सुरुवातीला आपण काय करतो, सुरुवातीला आपण छान असं टाइम टेबल बनवतो, चिपकवतो, असं चिपकवतो की जे उठल्या उठल्या आपली नजर डायरेक्ट आपल्या त्या टाइम टेबलवर पडली पाहिजे। ठीक आहे, आणि त्याला थोडे दिवस फॉलो करतो। ठीक आहे, म्हणजे या वाजता इतका टाइम वाजता मला हे करायचंय, नाश्ता कधी करायचंय, जेवण कधी करायचंय, कधी रिव्हिजन करायचंय, कधी मला स्टडी करायचंय, या सगळ्याचं प्लॅनिंग प्लॉटिंग एकदम छान आपण करतो। पण ते फॉलो किती दिवस करतो? जर मी तुम्हाला प्रश्न विचारला तुमचं टाइम टेबल तुम्ही किती दिवस फॉलो केलं, तर त्याचं उत्तर तुम्ही मला नका देऊ, त्याचं उत्तर तुम्ही स्वतःलाच द्या। ठीक आहे, जेणेकरून तुम्हाला समजून येईल की तुम्ही जे टाइम टेबल बनवते ते कसं आहे, नॉट तुम्ही फॉलो करत नाहीये त्याला। ठीक आहे, तर त्यामुळे काय होतं, तुमचा सिलेबस मागे राहून जातो। समजा तुम्ही अमुक अमुक दिवशी हा चॅप्टर ठरवलाय, इलेक्ट्रिसिटी चॅप्टर तुम्ही ठरवलाय अमुक अमुक दिवशी, आणि तो त्या दिवशी नाही झाला कारण काहीतरी तुमच्या फ्रेंडनी कॉल केला किंवा घरामध्ये काय फंक्शन असेल किंवा अजून काय तुमचं भांडण झालं असेल, तंटा झाला असेल, मूड नसेल, अशा बऱ्याचशा गोष्टी आता जे जेन्युइन कारण आहे त्यापेक्षा आपली भरपूर कारण वाढलेली आहेत, किंवा आपण सोशल मीडियावरती आपण टाइमपास केला, तर अशा भरपूर गोष्टी होतात। तर त्या दिवशी तो चॅप्टर होत नाही, मग त्याच्यानंतर तो पुढे ढकलला जातो, तो पुढे ढकलला जातो, मग त्या दिवशीच एक दुसऱ्या दिवशी जो चॅप्टर करायचा होता तो आणखी पुढे ढकलला जातो, त्याच्यानंतर तो चॅप्टर करायचा होता तो आणखी पुढे ढकलला जातो। तर अशा प्रकारे काय होतं, पुढं 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 ढकलत जातं आपला सगळा काय सिलेबस। ठीक आहे, एक चॅप्टर म्हणून आपल्या सगळ्या चॅप्टरची काय होते, व्यथा होते, सगळीकडे आपलं टाइम टेबल बिघडतं। यामुळे काय होतं, आपला सिलेबस मागे राहतो। आपण म्हणतो की आज नाही, उद्या, उद्या नाही, हे जे राहिलं होतं ते मी पुन्हा कव्हर करेल, म्हणजे जे फक्त आपण प्रोक्रास्टिनेशन म्हणू शकतो। ठीक आहे, की हे नाही झालं तर उद्या उद्या कव्हर करेल, आज नाही झालं तर परवा करेल, आज नाही झालं तर आमकं करेल, पण तो आज कधी उजाडत नाही। त्याच दिवशी तेच करणं जास्त महत्वाचं आहे। ठीक आहे, पण न केल्यामुळे आपला सिलेबस कसा राहतो, अपुरा राहतो, आणि नंतर जशी जशी एक्झाम येते, तुमची सेमिस्टर असेल किंवा तुमची चाचणी परीक्षा असेल, तर त्यावेळी आपल्याला काय येतं, खूप जास्त टेन्शन येतं, आपल्या डोक्यावरचा प्रेशर कुकर होऊन जातो, ज्याची सिट्टी सतत सतत वाजत राहते। ठीक आहे, तर तुम्हाला यासाठी या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहे। ठीक आहे, लक्ष देऊन ऐकायचं आहे आणि तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे। ठीक आहे, तर बघा सगळ्यात अगोदर काय असतं, सगळ्यात अगोदर तुम्हाला गोल पाहिजे, एम पाहिजे की तुम्हाला उठून एखादी गोष्ट का करायची। ठीक आहे, समजा तुम्ही विसरलात, जेव्हा आपण 10वी मध्ये जाणार असतो ना, तेव्हा खूप एक्साइटमेंट असते, खूप उत्सुकता असते, 10वी मध्ये गेलो हे करणार ते करणार, आपल्या घरच्यांनी सुद्धा सांगून ठेवलेलं असतं तू हे केलं, 10वीला एवढे मार्क्स पाडले तर तुला हे घेऊन देणार। ठीक आहे, तर अशा सगळ्या गोष्टी असतात। सुरुवातीला आपला सुद्धा जोश असतो की आपल्याला इतके मार्क्स पाडायचे। ठीक आहे, सुरुवातीला गोल सेट असतं, पण ते गोल हळूहळू 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 काय करतं, रांगत रांगत जातं, आणि ते गोल कुठेतरी आपण विसरून जातो। सगळ्यात अगोदर जर तुम्ही विसरला असाल तर तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून द्यायची स्वतःला की मी हे ठरवलं होतं। ठीक आहे, हे मला करायचं आहे। तुम्ही 80% ठरवलं असतील किंवा 90%, एखाद्याने 85%, एखाद्या 95%, आता ते तुमच्यावरती आहे, तुम्ही किती मार्क्स, किती पर्सेंटेजचं टार्गेट सेट केलेलं आहे। तुमचं टार्गेट नसेल तर तुम्हाला पुढचं सांगण्यामध्ये काहीच अर्थ नाही। ठीक आहे, जर तुमचं गोल नसेल, जर तुमचं एंड नसेल, तर पुढची गोष्ट सांगण्यामध्ये काही नाही, वेळ वाया जाणार आहे फक्त। ठीक आहे, तर तुमचा गोल जर तुम्ही विसरला असाल तर पुन्हा एकदा स्वतःला आठवण करून द्या, तुमचं गोल तुमच्या डोक्यामध्ये असणं। परीक्षा आली फक्त गोल आपलं जागलं, चाचणी आली लगेच आपल्याला आठवलं आपण एवढे चाचण्या सुद्धा नाही, डायरेक्ट लास्ट एक्झामला आठवते काही लोकांना, आपण इतकं ठरवलं होतं, हातामध्ये मार्कशीट येते, नंतर कमी मार्क्स। ठीक आहे, आता असं होऊ नये यासाठीच आपण काय करतोय, तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे। तर सगळ्यात अगोदर म्हणजे तुमचा गोल क्लिअर पाहिजे। काय गोल क्लिअर पाहिजे, की तुम्ही ठरवलं काय होतं, तुम्ही काय ठरवलं होतं, तुम्हाला कुठपर्यंत जायचं होतं त्या, आणि काय ठरवलं यासाठी तुम्हाला काय करायचं हे सुद्धा महत्वाचं आहे समजणं। जर तुम्ही 80% ठरवलं असेल आणि तुम्ही अभ्यास तुमचा आहे 40-50%चा, तर त्याचा उपयोग नाहीये। प्रत्येक गोष्टीला काहीतरी ठरलेलं असतं स्पेसिफिक। समजा तुम्हाला एखाद्या परीक्षेमध्ये इतके मार्क्स पाडायचे, तर तुम्हाला किती सिलेबस केला पाहिजे, किती अभ्यास केला पाहिजे, किती काय केलं पाहिजे, सगळ्याचं काय असतं, एक ठरलेलं प्रमाण असतं। 80% साठी वेगळं, 70% साठी वेगळं, 100% साठी वेगळं। ठीक आहे, 100% तर खरं पडत नाही कोणाला, की 99% पडू शकतात। ठीक आहे, तर असं टार्गेट फक्त माहिती असणं गरजेचं आहे, पण त्यासोबतच त्यासाठी लागणारी मेहनत सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे। जर तुम्ही ठरवले 90% तर 90% वागायचं आहे, तर ठीक आहे, सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला गोल माहिती असणं गरजेचं आहे। त्यानंतर
त्यानंतर येतं आपलं 80-20 टेक्निक, ठीक आहे. त्यानंतर काय येतं 80-20 म्हणजे काय, आता तुमचा 20% सिलेबस असा असतो ज्याच्यामधून 80% तुमचे क्वेश्चन येतात, ठीक आहे. आपल्याला असं वाटतं की पूर्ण पुस्तक मी वाचून काढतो, सगळ्या सिलेबस कव्हर करतो म्हणजे मला काय पडतील इतके पर्सेंटेज पडतात, ठीक आहे. नाही बघा, अभ्यास करण्यासोबतच एक गोष्ट महत्वाची असते, स्मार्ट बनणे, स्मार्ट स्टडी, ठीक आहे. तुमचा 20% असा सिलेबस असतो ज्याच्यामधून तुमच्या 80% क्वेश्चन येतात. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, सिलेबस डोके देऊन तुम्हाला कुठला पॉइंट करायचा आहे, कुठला आता समजा एखादा इम्पॉर्टंट टॉपिक आहे, इम्पॉर्टंट पॉइंट आहे, तो तुम्हाला करायचा आहे. समजा अमुक चॅप्टर आहे, आता पुन्हा आपण घेऊ काय, हेरिडिटी अँड इव्होल्युशन आपण घेऊ, ठीक आहे. हेरिडिटी अँड इव्होल्युशन आपण चॅप्टर घेतला, तर त्या चॅप्टर मध्ये काय इम्पॉर्टंट आहे, कुठल्या चॅप्टर मध्ये काय इम्पॉर्टंट आहे, ते इम्पॉर्टंट सगळ्यात अगोदर करून घ्या, ठीक आहे. कारण तिथूनच क्वेश्चन येणार असतो. आणि जर तुम्हाला नसेल समजत की कुठलं इम्पॉर्टंट आहे, तर व्हिडिओ तुमच्या युट्यूब वरती भरपूर असे व्हिडिओ अवेलेबल आहेत जे तुम्हाला सांगून देतील की कुठला इम्पॉर्टंट टॉपिक आहे, कुठला इम्पॉर्टंट याच्यामधला काय आहे पॉइंट आहे, ठीक आहे. तर यासाठीच तुम्हाला व्हिडिओ बघायची गरज आहे. इंटरनेटवरती सगळं मटेरियल अवेलेबल आहे जे तुम्ही जाऊन बघू शकता, ठीक आहे. तर असं तुमचा सिलेबस तुम्हाला बघा कसा करायचा, इम्पॉर्टंट टॉपिक्स करायचे आहेत, त्याच्यानंतर तुमचे क्वेश्चन येणार आहेत, ठीक आहे. फक्त अनालिसिस सुद्धा करणं गरजेचं असतं, फक्त उठून अभ्यास करणं एवढं गरजेचं नसतं. त्यासाठी प्लॅनिंग लागतं, प्लॉटिंग लागतं, अनालिसिस लागतं, डोकं लागतं, थोडंसं स्मार्ट स्टडी लागतो, ठीक आहे. आणि जर तुमच्याकडे याच्यातलं काही कमी असेल तर तुमच्याकडे युट्यूब आहे, तुम्ही युट्यूब खोलू शकता, बघू शकता. त्याचा यूज स्वतःसाठी सुद्धा करा, रील्स साठी आपण करतोच, आपण युट्यूब चॅनल दुसऱ्यांचे बघण्यासाठी त्यांना करतोच की मदत, ठीक आहे. दुसऱ्यांना पैसे मिळवून देण्यासाठी आपण मदत करतोच, तर स्वतःसाठी थोडासा इन्व्हेस्टमेंट करा तुमच्या टाइमचा. त्यानंतर बघा, आपलं हे जे डोकं आहे ना, तिथे इन्फॉर्मेशन स्टोअर आपल्याला करायची असते, बरोबर ना. समजा एखादी टाकी आहे, आता एखादी टाकी आहे, त्याला समजा बोळ पडलं पण सगळीकडून, हा, तर काय होईल त्याच्यामधून काय होईल, सगळीकडे पाणी पसरत जाईल, बरोबर ना. त्याच्यामध्ये पाणी राहणार आहे का, या टाकीला समजा इथं होल पाडले तर त्याच्यातून सगळीकडून पाणी वाहून जाईल, ही टाकी कधी भरणारच नाही, ठीक आहे. तर समजा आता तुम्ही एखाद्या गोष्टीला काय केलेलं आहे, इतकं टाइम, समजा एखाद्या तासाचं लेक्चर आहे, तर एका तासाच्या लेक्चरला तुम्हाला समजा 2, 3, 4, एखाद्याला 5 तास सुद्धा लागतात, ठीक आहे. कारण आपण त्याला काय पूर्ण फोकस होऊन स्टडीज करत नाही, ठीक आहे. तर तुम्हाला काय करायचंय, तिसरी गोष्ट म्हणजे डेडलाईन सेट करायची. काय करायची आहे, डेडलाईन सेट करायची आहे, ठीक आहे. समजा एका तासाचं लेक्चर आहे, तर मिनिमम त्याला 1.5 तास द्या, 2 तास द्या लागेल, बरोबर आहे ना. तर डेडलाईन सेट केल्यानंतर काय होतं, आपल्याला बॅकवर्ड पुश येतो. हे आपण इतकं डेडलाईन ठरवली, याच्या अगोदर करायचे, आपल्याच डोक्यामध्ये आपलेच एक अलार्म चालत राहतो की ही गोष्ट या टाइम मध्ये संपवायची आहे, ही गोष्ट आपल्याला या टाइम मध्ये संपवायची आहे, ठीक आहे. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे डेडलाईन स्टार्ट करा ठेवणं, ठीक आहे. डेडलाईन ठेवल्यानंतर काय समजून येईल तुम्हाला की ही गोष्ट या वेळेत आपल्याला कंप्लीट करायची, आपल्या ते अनकॉन्शियस माइंड मध्ये सुद्धा फिट होत जातं की आपल्याला ही गोष्ट या अमुक टाइम मध्ये कंप्लीट करायची आहे. थोडासा टाइम पुढे मागे होईल, ठीक आहे. इतकं परफेक्ट कॅल्क्युलेशन नसतं, थोडा टाइम पुढे मागे होईल, पण तुमच्या डोक्यामध्ये राहील की आपण एक डेडलाईन ठरवलेली आहे आणि हे करून बघा. इट इज व्हेरी प्रॅक्टिकल, ठीक आहे. तर अशा 2-3 गोष्टी होत्या ज्या तुम्हाला काय करायच्या आहेत, काळजीपूर्वक करायच्या आहेत आणि नक्कीच तुम्हाला काय याच्यामध्ये फायदा होणार आहे, ठीक आहे. तर बघा, आपण 10वीची बॅच लॉन्च केलेली आहे 2024-25 इयर साठी, ठीक आहे. ही ऑनलाईन बॅच आहे, या बॅचचे फीचर्स आपण बघूया. तर बघा, जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण तुम्हाला यामध्ये मिळत आहे, त्यानंतर सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला यामध्ये मिळत आहे, टेस्ट सिरीज नोट्स सगळं तुम्हाला इथं मिळून जाणार आहे, फ्रीली अवेलेबल करून दिलेलं आहे. त्यानंतर लेक्चर जर मिस झालं तर लेक्चर पुन्हा एकदा बघू शकता, ठीक आहे. अशी आपली 10वीची बॅच आहे, ठीक आहे. याची प्राइस आहे 5,000 रुपये, या बॅचची प्राइस आहे 5,000 रुपये आणि याची व्हॅलिडिटी आहे 1 वर्षाची, ठीक आहे. तर अशी आपली बॅच आहे, नक्की जॉईन करायची आहे. ऑनलाईन बॅच असल्यामुळे भरपूर सारे फायदे आहेत. असेच व्हिडिओ बघण्यासाठी डबल अकॅडमीचे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि काय करायचं आहे, तुम्हाला नोटिफिकेशनचं बेल ऑन करून ठेवा, जेणेकरून वेगवेगळे हेल्पफुल व्हिडिओ तुमची वाट बघतील आणि तुमच्यापर्यंत पहिले पोहोचून जातील, ठीक आहे. आजसाठी इतकंच, थांबूया. थँक्यू, बाय.